श्री स्वामी समर्थ. आज आपण एक दत्त महाराजांची कथा ऐकणार आहोत. एकदा काय होतं, दत्त महाराज एका ब्राह्मण स्त्रीच्या घरी भिक्षा मागायला जातात. त्यावेळी ती म्हणते, की दत्त महाराज, माझा पती जो आहे तो भिक्षा मागायला बाहेर गेलेला आहे आणि आज घरामध्ये काहीच नाहीये. तुम्ही हे पाटावर बसा आणि पाणी प्या आणि एवढं पाणी पिऊन आज माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही. त्यावर दत्त महाराज म्हणतात, अगं दारामध्ये एवढी मोठी गाय म्हैस जी आहे ती बांधलेली आहे आणि तू काय नाही असं म्हणतेस. तर त्यावरती म्हणते की दत्त महाराज, ती जी म्हैस आहे ती वांज आहे, तिला मूलबाळ म्हणजे तिला पिल्लू काय होत नाही, ती गाब काय जात नाहीये आणि त्यामुळे आम्ही एवढे वर्ष तिला पोसलं पाळलं, तिचं दूध पिलं माझ्या लेकरा बाळांनी नातवंडांनी. मग आता तिचं वय झालंय, ती म्हातारी झालीये, ती गाब जात नाहीये, म्हणून तिला आम्ही रेड्यापरी पोसत आहे. तिचा उपयोग आम्ही ओझं वाहण्यासाठी करत आहे. ती दंतहीन आहे आणि निसर्गाचा नियम म्हणून आम्ही तिला सेवा करत आहे तिची, असं ते म्हणते. त्यावर दत्त महाराज म्हणतात, की "तू तिची धार काढून तर बघ, तू दोहून तर बघ तिला." असं म्हणता क्षणी ती म्हणते, की दत्त महाराजांवर विश्वास ठेवते. ती नमस्कार करते दत्त महाराजांना आणि ती बाहेर जाते आणि जी वांज म्हैस असते तिला धार काढायला चालू करते. तर त्या वांज म्हशीतून 7 हंडे दूध निघतं, अशी ही दत्त महाराजांची अलौकिक कथा आपण ऐकली. ते 7 हंडे दूध निघाल्यानंतर सर्व आसपासचे लोक बघायला येतात, की वांज म्हशीनं दूध दिलं. हे पाहून, हा चमत्कार पाहून सगळीकडे दत्त महाराजांची प्रसिद्धी होते. ही ही बातमी गावोनगाव पसरते आणि हे म्हशीला पाहण्यासाठी ते लोक अजून येतात आणि गाणगापूरला त्या म्हशीचे वंश जो आहे, तिचं जे पिल्लू आहे ते अजून आहे. आणि ही कथा ऐकून तुम्हाला जर आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. असेच दत्त महाराजांच्या कथा ऐकण्यासाठी आणि स्वामी स्वामी अनुभव ऐकण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक यू.